कालच त्यांच्या एका कार्यक्रमात खुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब, आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काय घोषणा दिल्या? फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार. शरद पवार बरोबर ना? आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या बैठणीला जातील. पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत. आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केला, अजित पवारचा पक्ष खरा नाही, एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही, हे अमित शहाचे पक्ष आहेत. हे अमित शहाचे पक्ष आहेत. मी तोंडावर बोलतो अमित शहाच्या सुद्धा. हे अमित शहाने निर्माण केलेले पक्ष आहेत. अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का? अमित शहाच्या पक्षाचं खाली नेतृत्वात, त्याच्या खाली माननीय पवारसाहेब या त्यांच्या टोलेजंग नेतृत्वानं काम करावं का? हा अमित शहाचा पक्ष आहे, अजित पवारचा पक्ष नाहीये. हा एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये, तो अमित शहाचा पक्ष आहे. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार. अमित शहांच्या, आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. राजकारण सोडवा, बाजूला जाऊ, वाट बघू, प्रत्येकाला संधी मिळते. पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेजी काम करणार का? किंवा पवार साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का? हा माझ्यापुढे प्रश्न. आम्ही त्यांचे चाहते आहोत, म्हणून आमचं हृदय तुटतं. नाही, पण राऊतसाहेब ही जी विधानं शरद पवारांच्या मुलाखतीनंतर सुप्रिया सुळेंची येतात. एकदा सुप्रिया सुळे, तुम्ही असं म्हणालात की त्यांची आणि तुमची दिल्ली माझी त्यांची चर्चा होते. बघा, त्यांच्या आणि आमच्या अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. पण माझा हा प्रश्न आहे त्यांना सगळ्यांना, जो गट आहे बघा, हे तात्पुरतं वळवळ आहे. अमित शहाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करणार आहात का? हा माझा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार आहेत का? अजित पवार यांनी अमित शहाचं नेतृत्व मान्य केले आणि त्यांनी आपली गाडी ही देवेंद्र फडणवीसच्या पार्किंग स्लॉटमध्ये उभी केली. त्यांना थोडी जागा मिळाली, त्यांची गाडी उभी आहे. एकनाथ शिंदेंचाही तसंच आहे. आम्ही तसे नाही आहोत. म्हणजे शिवसेना तशी नाही, मी एवढं माझ्या बाबतीत सांगेन आणि उद्धवजींच्या बाबतीत सांगेन. आम्ही तसे नाही, आम्ही त्यातले नाही. कडी लावा आतली आमचे वगैरे हे धंदे आमचे नाहीत. आम्ही नाही म्हणजे नाही. चला, धन्यवाद. हाँ बोलिए. तो पाकिस्तान लगातार फायरिंग कर रहा है, 25 शहरों को टारगेट किया जा रहा है. आपका एक ट्वीट भी उस तरीके से आया, सब क्या कहना चाहते हो? बात ऐसी है कि जो बॉर्डर स्टेट है, हम लोग यहाँ विजय का उत्सव मना रहे हैं, लेकिन हमने प्रार्थना करनी चाहिए जो हमारे बॉर्डर स्टेट है, सीमावर्ती राज्य है, वहाँ के लोगों पर क्या बीत रही है. दूसरी बात है, पाकिस्तान तो फायरिंग करेगी. युद्ध चल रहा है ना, युद्ध कभी एक तरफा नहीं होता. हमारे जवान लड़ रहे हैं, हमारे जवान आगे जा रहे हैं, हमारा एयर स्ट्राइक जोर से चल रहा है. तो युद्ध में ये सब बातें होती हैं, लेकिन हम प्रार्थना करेंगे कि हमारी जो जनता है, हमारे जवान हैं, उनका कम से कम नुकसान हो. सर, पाकिस्तान कह रहा है कि हम वॉर में जा चुके हैं, पर इंडिया कह रही है हम फिलहाल वॉर में नहीं हैं, हम डिफेंड कर रहे हैं. मुझे लगता है कि वॉर चल रहा है. ये वॉर चलता है, और ये वॉर आज नहीं, ये वॉर लगभग 25-30 साल से चल रहा है. हिंदुस्तान ने अभी अटैक किया है. हिंदुस्तान बहुत संयमी देश है और हिंदुस्तान अटैक करते रहेगा, ये हमें दिखता है. अब पाकिस्तान को उसकी जो कीमत है, जो हमको जो उसने जो तकलीफ दी है, उसकी कीमत उनको चुकानी पड़ेगी.